नमस्कार, मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे रविवार आणि पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत। तर अशी निसर्गरम्य सहल काढण्यासाठी आम्ही आता निघालेलो आहोत, ते म्हणजे पळसदरीला। तिथे स्वामी समर्थांचं मठ आहे, तिथे देवाचं दर्शन घेणार आहोत आणि पुढे जाऊन खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये सुद्धा जाणार आहोत। तर तिकडचे सगळे व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असेल, तिकडच्या आमच्या गमती जमती देवदर्शन तुम्हाला जर पाहायचं असेल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये खोपोलीला। तर गाडी थोडी आमची मिस झाली, ती अर्धे लोक आले नव्हते, त्याच्यामुळे आमचा 1 तास तिकडे वेळ गेला होता। पण आम्ही तोपर्यंत नाश्ता केला। 30 रुपये रिक्षा करून आम्ही इथे आलेलो आहोत मठाजवळ। 5 ते 10 मिनिटाचा 5 मिनिटाचाच रस्ता आहे, चालत सुद्धा तुम्ही येऊ शकतात। पण पावसाचे दिवस आहेत म्हणून आम्ही लहान मुलं पण होती तर रिक्षानेच आलो। त्याच्यानंतर आतमध्ये आता एंट्री करतो आणि आता बघूया कसं दर्शन होतं आमचं। चलो भागो, धावा लक्षराज, धाव धाव, धावत नाही। तर आता या ठिकाणी आम्ही निघालेलो आहोत, तो म्हणजे गुहा दर्शन। सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे दर्शनासाठी गुहा। तर अशा पद्धतीने आम्ही पावसाळ्यात मस्त आनंद घेत पावसाचा चाललेलो आहोत गुहेकडे। बघूया आता किती गर्दी आहे तिकडे। मस्त आहे ना।
आहे तिकडे. जर कोणाला मेडिटेशन करायचं असेल ते सुद्धा तिथे करू शकतात, एवढी जागा तिथे आहे आणि खूप शांतता होती. आणि इथे मागे तुम्ही बघू शकता मस्त धबधबा आहे आणि असं निसर्गरम्य वातावरणाचं दर्शन घेत निसर्गरम्य वातावरण पाहून आता आम्ही निघालो आहोत परत खाली जायला. अर्धा तास जवळजवळ आम्हाला लागलेला आहे वरती चढायला. त्यासाठी रस्तासुद्धा चांगला होता पण खडकं खूप लागत होती कारण की पायात चपला नव्हता. पण एन्जॉय केलं मुलांनीसुद्धा आणि आम्हीसुद्धा आणि ते एन्जॉयमेंट तुम्ही बघितलं असेल चढताना. तर चला आता उतरूया खाली. अजून एक छोटंसं मंदिर आहे इथे. या ठिकाणी सुंदरसं असं शंकराचं मूर्ती आहे इथे. खूप छान असं मंदिर आहे. आतून दर्शन देता येणार नाही कारण की ते मोबाईल वापरणं सक्त मनाई आहे, म्हणून मी गेटच्या बाहेरून हा व्हिडिओ काढत आहे. तर आता आम्ही निघालेलो आहे आमच्या परतीच्या प्रवासाला. पण त्याआधी आम्ही पळसदरीला जाणार आहोत. तिथे देखील स्वामी समर्थांचा मठ आहे, तिथे जाणार आहोत. तर आता निघालेलो आहोत. आमची ट्रेन आहे, तर ट्रेनने आता आम्ही उतरणार आहोत ते म्हणजे पळसदरीला. तिथे स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाणार आहोत, दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही आमच्या घरी निघणार आहोत. तर मंदिरात आमचं दर्शन झालेलं आहे. दर्शन करून झाल्यानंतर आम्ही तिकडे जेवणासाठी कूपन होतं, म्हणजे महाप्रसादासाठी कूपन होतं, ते घेतलं होतं. 20 रुपये कूपन होतं. तर संपूर्ण जेवण आम्हाला त्याच्यात मिळालेलं आहे. खूप सुंदर जेवण होतं. डाळ भात, पुरी, भाजी, भजी होती आणि गोड अशी शेवयांची खीर होती. दर्शनसुद्धा खूप छान झालं. पण आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. तर जर तुम्ही यायचा प्लॅन करणार असाल तर रविवार सोडून किंवा सुट्टीचा दिवस सोडून जर आलात तुम्ही दुसऱ्या दिवशी वीकेंड्समध्ये न येता वीकडेजमध्ये जर तुम्ही आलात तर तुमचं दर्शन अजून छान होईल. दर्शनाला त्रास झाला नाही पण अजून एन्जॉय करायला किंवा बाजूला जी पाताळगंगा नदी आहे तर बघण्याचा आनंद लुटण्याला तुम्हाला चांगला वेळ मिळेल. पण आज गर्दी असल्यामुळे जास्त तिकडे थांबता आलं नाही. तिकडे आमचे फोटोसुद्धा आम्हाला जास्त काढता आले नाही. भक्त निवाससुद्धा आहे. भक्तांच्या राहण्याची कमी पैशात सोय केली गेली आहे. अजूनही खूप रांग लागलेली आहे. आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. या ठिकाणी आता आम्ही पळसदरीला आलेलो आहोत. तर ट्रेननं न येता आम्ही डायरेक्ट खोपोलीवरून पळसदरी स्वामी समर्थांच्या मठाच्या इथे ऑटोने आलेलो आहोत. 300 रुपये आम्हाला पर ऑटो लागला. 2 ऑटो केले, आम्ही 6 जण होतो. आता इथून आम्ही चाललेलो आहोत ते म्हणजे स्वामी समर्थांच्या मठात पळसदरीला. तर इथे आता पाऊस नाही. तर रस्त्यात आम्हाला जेव्हा रिक्षाने आलो तेव्हा बऱ्याच वेळा पाऊस लागला. मध्येच पाऊस येत होता, मध्येच ऊन येत होतं. आता इथे ऊन पडलेलं आहे. ठीक आहे, आता बघूया. पूर्ण निसर्गरम्य असं वातावरण आहे. हिरवळ आहे सगळीकडे. तर या ठिकाणी आता आम्ही चाललेलो आहोत ते म्हणजे स्वामी समर्थांच्या मठामध्ये.
तर या ठिकाणी सुंदर पद्धतीने दर्शन झालं, अजिबात गर्दी नव्हती. आता पिण्याचे पाणी भरायला जातोय आणि हे इथे मुलं मस्ती करतात. गुड्डू आणि श्रावणी मस्तीखोर मुलं. तर या ठिकाणी स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत ते म्हणजे आमच्या परतीच्या प्रवासाला. तर आमचा आजचा व्हिडिओ, तो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडणार असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.